तर जुवे जय भंडारी मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती, क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद। दरवर्षीप्रमाणे जय भंडारी मित्रमंडळ क्षेत्र जुवेच्या वतीने ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। याचा अंतिम सामना वरवडे आणि घुडेवटार यांच्यामध्ये खेळला गेला। यामध्ये वरवडे संघाने बाजी मारली आणि या चषकावर आपलं नाव कोरलं। जय भंडारी मित्रमंडळच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। मात्र या सामन्याची विशेष बाब म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली। त्यानंतर प्रमुख पाहुणे रत्नागिरी नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुदेश मैकर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली आणि मग शिस्तबद्ध पद्धतीने सामन्याला सुरुवात झाली। गार्गी स्पोर्ट वरवडे संघाने प्रथम फलंदाजी करत 42 धावा केल्या आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य दत्तप्रासादिक संघासमोर ठेवलं। मात्र केवळ 37 धावांवर गार्गी स्पोर्ट वरवडे संघाने दत्तप्रासादिक घुडेवटार संघाला रोखलं आणि आपला विजय संपादन केला। आपण पाहणार आहोत या सामन्याची काही ठळक क्षणचित्रे। हे सामने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खेळले जावेत याकरिता हे मंडळ आणि त्यामधील कार्यकर्ते खूप मेहनत घेत असतात। ज्येष्ठ नागरिक देखील या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात।
अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि उत्तम सेवा देताना मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत असतात। या कार्यक्रमासाठी सदाप्पा चव्हाण, सुधीर चव्हाण, संदेश चव्हाण, सुरेंद्र सुर्वे, निलेश चव्हाण, भागेश्वर चव्हाण, अमित चव्हाण, राजू कीर, दीपक कीर, विजय कीर, रुपेश कीर, मारुती बाबा चव्हाण आणि समस्त युवा कार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी केली। त्याचबरोबर कातळी येथील मुना फाटकर यांनी या मंडळाला तब्बल 200 जर्सी टी-शर्ट पुरस्कृत केल्या। या सामन्याचं धावतं समालोचन मराठीमधून देसाई यांनी केलं तर हिंदीमधून कांबळे यांनी केलं। त्यानंतर जल्लोषपूर्ण वातावरणात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। विजयी संघ गार्गी स्पोर्ट वरवडे याला चषक आणि रोख रक्कम 16,666 रुपये देऊन तर उपविजेता संघ दत्तप्रासादिक संघ घुडेवठारला एक चषक आणि रोख रक्कम 11,111 रुपये देऊन गौरवण्यात आलं। त्याचबरोबर प्रोत्साहनपर बक्षीसही यावेळी देण्यात आली। आपण पाहणार आहोत या बक्षीस समारंभाची काही ठळक क्षणचित्रे। या सामन्याचं संपूर्ण मैदानातील धावतं चित्रीकरण केलंय आमचे बेस्ट टीव्हीचे कॅमेरा पर्सन सचिन नेवरेकर यांनी। अशा प्रकारे खेळीमेळीच्या आणि शिस्तबद्ध वातावरणात या स्पर्धा संपन्न झाल्या।